नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी हेडलाईन्सवर एक नजर टाकूयात। कोयना जलाशयावरील केबल स्टे ब्रिजचं 90% काम पूर्ण, एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मनसे आक्रमक, शाईफेक प्रकरणावरून पुण्यात आज पुरोगामी संघटनांचं आंदोलन। आणि एप्स्टीनला मारलं तसं खरातलाही मारतील, नाना पटोले यांचं विधान। नमस्कार, हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट विनाअट कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीसाठी कोल्हापुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे। मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून आंदोलन काढण्यात आलं। बैलगाडी हाकणारा शेतकरी, रुग्णवाहिका आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वाहनाचा प्रतिकात्मक देखावा या मोर्चाचं खास आकर्षण ठरलंय। खरं तर भारत हा कृषीप्रधान देश आहे, परंतु भारतामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या होतात। आणि या शेतकऱ्यांची आत्महत्या कशामुळे होतात की सरकार प्रत्येक जण काय करते, योजना जाहीर करते आणि त्या योजना जाहीर करत असताना शेतकऱ्यांना जाचकाठी घालते। त्यामुळे मागील 2 योजनांचा आम्ही अभ्यास केला असता 30 ते 35% शेतकरी हे योजनांपासून वंचित राहिलेले आहेत, त्यांची कर्जमाफी झाली नाही। त्यामुळे आज कर्जमाफी व्हायच्या अगोदरच आम्ही शासनाला इशारा देतोय आणि सांगायला आलोय की तुम्ही कर्जमाफी देत असताना एकदाच सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे। मागच्या वेळी ज्या पद्धतीनं माजी आमदार यांच्यावर 5 वर्षात 966 कोटी रुपये खर्च होते दर 5 वर्षाला, तर पेन्शन असू दे, भत्ते असू दे, महागाई भत्ते असू देत, आणि आमच्या शेतकऱ्यांना मात्र एखादं 2 लाखाचं 50,000चं कर्ज माफ करताना 10-12 जाचकाठी घातल्या जातात। आज मला शासनाला आणि प्रशासनाला एकच सांगायचं आहे, ज्यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल प्रशासनानं कुठलीही चूक त्या शेतकऱ्याच्या बाबतीत होता कामा नये। जेवढं काय नियोजन होईल तेवढं शेतकऱ्यांना केलं पाहिजे। आणि सर्व शेतकऱ्यांना मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनंती करतो, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनंती करतो की कर्जमाफी झाल्यानंतर कुठल्याही ऑफिसला तुम्हाला अडवलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कधीही संपर्क साधा। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते विकास लवंडे यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ल्याच्या निषेधार्थ आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुरोगामी संघटना आणि विविध सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले की विकास लवंडे यांनी अलीकडेच काही कीर्तनकारांची यादी जाहीर केली होती। हे कीर्तनकार भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी काम करत असून समाजात हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचं काम करतायत असा आरोप त्यांनी यावेळी केलाय। तर या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशा प्रकल्पाच्या गुंडगिरीला त्यांचा पाठिंबा आहे का याचं उत्तर सुद्धा त्यांनी द्यावं। सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी नेते विकासजी लवंडे हे मागील काही वर्षापासून सातत्याने राजकारणातल्या धार्मिक विद्वेषकाच्या विरोधात, त्याचबरोबर एकूणच चाललेल्या गुंडगिरीच्या विरोधामध्ये सातत्याने आवाज उठवतात। अलीकडच्या काळामध्ये एक वस्तुस्थिती त्यांनी पुढे आणली, ती म्हणजे भाजपच्या RSSच्या आशीर्वादाने वेगवेगळे जे काय कीर्तनकार आहेत, सगळेच नाहीत पण काही मोजके कीर्तनकार हे सातत्याने भाजपची तळी उचलून धरण्याचा प्रयत्न करतात, मोदींचा नावाचा प्रचार करतात आणि हिंदू मुसलमान वाद लावतात। त्याचबरोबर सवर्ण विरुद्ध या ठिकाणी मागासवर्गीय असा वाद लावतात। आणि अशा परिस्थितीमध्ये अशांची यादी त्यांनी जाहीर केली। त्याचा कुठेतरी राग डोक्यात ठेवून या तथाकथित भोंदू बाबांनी त्यांच्यावर या ठिकाणी शाईफेक केली, किंबहुना त्यांना काळं फासलेले की निश्चित या राज्यातल्या देवेंद्र फडणवीसांची विचाराची कशा प्रकारे या ठिकाणी मोठी आगेकूच आहे, अशा प्रकारचा एक घाणेरडं विदारक चित्र आहे। आणि त्याच्यामुळे धार्मिक वाद पसरवणाऱ्यांच्या विरोधात, अशा प्रकारचा आतंक पसरवणाऱ्यांच्या विरोधामध्ये ज्येष्ठ नेते माननीय जयदेवरावजी गायकवाड साहेबांनी आज या ठिकाणी आंदोलन आयोजित केलं होतं। त्या आंदोलनामध्ये आम्ही सगळेच उपस्थित आहोत। या निमित्ताने आम्ही सरकारकडे मागणी करतोय, एक तर देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात खुलासा करावा या संदर्भात त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांना अशा प्रकारची गुंडगिरी मान्य आहे का, त्यांना अशा प्रकारचा नवीन नका हिंदू धर्म मान्य आहे का, हे त्यांनी जाहीर करावं। हा हिंदू धर्म नाही हे आमचं स्पष्ट मत आहे। यानंतर दिव्यांगांच्या GR वरून शिंदे गटाचे नेते बच्चू कडू यांनी 19 तारखेला मंत्रालयात आंदोलनाचा इशारा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे। GR काढल्यामुळे 50% दिव्यांग बांधव मानधनापासून वंचित राहतात। ही बाब अतिशय वाईट आहे असं बच्चू कडू म्हणालेत। UTI कार्ड काढण्याची यंत्रणा सरकारकडे नाही आहे, त्यामुळे दिव्यांगांना ते कार्ड भेटत नाही, तोपर्यंत महिना चालूच होणार नाही। याबाबतही खंत त्यांनी व्यक्त केली आहे। खरं तर UDID कार्ड त्यांनी सक्तीचं केलं, तो एक शासन निर्णय काढला। वास्तविक पूर्ण राज्यामध्ये UDID कार्ड काढण्यासाठी जे यंत्रणा पाहिजे ते सध्या सरकारचे नाहीये आणि त्याच्यामुळे दिव्यांगांना ते कार्ड भेटत नाही। जेपर्यंत भेटणार नाही तेपर्यंत महिना चालू होणार नाही, हे फार चुकीचं आहे, ते रद्द केला पाहिजे। आणि दुसरं आहे
का तात्पुरतं प्रमाणपत्र, ते सर्रास सगळ्याला दिलं जातं. वास्तविक 40% वर दिव्यांगाचं प्रमाणपत्र भेटलं म्हणजे तो लाभासाठी पात्र होते. आतापर्यंत 50-60 वर्षात ही स्थिती होती. त्याच्यावरही काही खोडतोडपणा करून मुद्दामून तात्पुरते प्रमाणपत्र अपंगांना, दिव्यांग बांधवांना ते बंद केले आहे पेन्शन योजना. याच्या विरोधात आम्ही आंदोलन 19 तारखेला ठेवलंय. तेपर्यंत शासन निर्णय केला पाहिजे, नाहीतर मग मंत्रालयात आपण आंदोलन करू. या सगळ्या संदर्भात शिंदे साहेबांनी सुद्धा दिव्यांग सचिवाशी बोलणं झालं. फोनवर ते बोलले. त्यांनी सांगितलं की मुख्य सचिवाकडे मी फाईल नेतोय आणि हे GR 2 रद्द करतो. नाही केले तर आमचं आंदोलन पक्का आहे. कारण 50% दिव्यांग या लाभापासून, संजय गांधी निराधार या लाभापासून वंचित राहत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात सगळ्या इकडे हा मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. साताऱ्यातील कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयावर उभारण्यात येणाऱ्या भव्य केबल स्टे ब्रिजचं आता 90% काम पूर्ण झालंय. सोळशी आणि कांदाटी खोऱ्यातील जोडणाऱ्या या 540 मीटर लांबीच्या या पुलासाठी तब्बल 175 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रकल्पाची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतलाय. जवळपास टापोळा आहेरचा जो आपला नदीवरचा पूल आहे त्याचं 95% काम पूर्ण झालेलं आहे आणि मला वाटतं पुढच्या महिन्याभरामध्ये वाहतुकीला म्हणजे पूल चालू होईल. विविंग गॅलरी जी आहे, विविंग गॅलरीचं काम 1-2-3 महिने त्याला 2 महिने लागतील आणि त्यामुळे विविंग गॅलरी कंप्लीट झाल्यावर अगदी लोकांना या पुलाचा वापरही करता येईल, आनंदही घेता येईल आणि जवळपास या टापोळा आहेरच्या पुलामुळे 45 ते 50 किलोमीटरचा वळसा जो आहे या पुलामुळे लोकांचा वाचतो आहे आणि जेव्हा पूर्ण उतार होऊन जातो, आता ह्या मे एंड जूनपर्यंत उतार झाल्यावर इकडे तिकडे जाण्याची जी काही परिस्थिती असते आणि किंवा पावसाळ्यामध्ये जाणं येणं अतिशय मोठं गैरसोयीचं आणि जिकरीचं होऊन जातं. अशा वेळेस या पुलाचा वापर पूर्णपणे लोकांना फायदा होईल. पलीकडची जी काही सगळी गावं कांदाट खोऱ्यामध्ये ही या पुलामुळे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे, पर्यटनाला चालना मिळणार आहे, मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतील. कारण समोर जर पाहिलं आपण तर पूर्ण निसर्ग आहे आणि त्यामुळे या पुलाचं महत्त्व आहे. याच्यामुळे वेळ वाचेल, त्याचबरोबर लोकांचं जे काही पोल्युशन आहे, प्रदूषण आहे, त्या प्रदूषणाला आळा बसेल आणि विविंग गॅलरीमधून पूर्णपणे नदीचं आणि निसर्गाचं जे काही सौंदर्य आहे ते त्यांना आनंद घेता येईल. हा टापोळ्यामध्ये महाबळेश्वरमधून आलेले लोक जे आहेत इथं बोटिंगसाठी येतात आणि बोटिंगसाठी आल्यानंतर त्यांना विविंग गॅलरीमधून इथला निसर्ग पाहता येईल. यानंतर खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट आहेत. त्याचं पत्र सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत आणि या 4ही मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असं वक्तव्य केले नाना पटोले यांनी. खरातकडून सर्व माहिती घेऊन एप्स्टीनला मारलं, त्याच प्रकारे यालाही मारतील अशी भीती सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे. आम्ही मागच्या वेळेस सांगितलं की विधानसभेतही सांगितलं की खरातला त्याच्याकडून सगळी माहिती घेऊन याला शेवटी जसं एप्स्टीनला मारलं तसं याला पण मारतील असं आम्ही आरोप केलेला आहे. ती वस्तुस्थिती पुढे आपल्या लक्षात येणार. पण या खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट आहेत. त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत त्याच्यात आणि या 4च्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची आम्ही मागणी करू. दौंड शहरात नगर परिषदेने अतिक्रमण विरोधात मोठी कारवाई करत खाटीकगल्ली परिसरात अवैध बांधकामांवर बुलडोजर चालवलाय. या कारवाई दरम्यान काही ठिकाणी अवैध कत्तलखाने सुरू असल्याचं देखील उघड झालंय. नगर परिषदेच्या पथकाने या कत्तलखान्यांवर देखील कारवाई करत संबंधितांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. दौंड नगर परिषदेकडे काही ठिकाणी अनधिकृत बांधकाम झाल्याचे तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने त्यांना रितसर नोटीस बजावून ही आजची अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाची कारवाई, निष्कर्षणाची कारवाई पूर्ण करण्यात आलेली आहे. काय कत्तलखाने होते त्यांच्या? तसं ते तक्रारदाराच्या म्हणण्यामध्ये पण होते की ते काही कत्तलखाने अनधिकृतपणे चालले जातात
तर तसे जे काही अनधिकृत स्ट्रक्चर असतील त्याच्यावरती निष्कासनाची कारवाई झालेली आहे. या कारवाईमध्ये पोलीस डिपार्टमेंट, महसूल विभाग आणि इतर शासकीय डिपार्टमेंट नगर परिषदेसोबत होते. त्या सर्वांनी मिळून कारवाई यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. याच्या पुढील FIR ची काही कारवाई केली जाणार आहे का? नाही, कारण स्ट्रक्चर कुणाचे होते ह्या बाबतीत काही माहिती नसल्यामुळे आम्ही शासकीय जागेवरती होते, त्यामुळे फक्त कारवाई करण्यात आलेली आहे. गोंदियात ठाकरे शिवसेनेच्या वतीने नागरिकांसाठी राजा शिवाजी हा चित्रपट मोफत दाखवण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यपूर्ण जीवनाची प्रेरणा आता येणाऱ्या नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, तसंच त्यांच्या विचारांची माहिती सर्वसामान्यांना मिळावी याच उद्देशाने या विशेष चित्रपट प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिवाजी महाराजांचे विचार समाजासाठी आजही प्रेरणादायी असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. पाहूयात. की हा वर्ष हिंदू सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष आहे आणि जे आम्ही महाराज आहे, आणखी जे महापुरुष आहेत त्याचे सर्व पिक्चर आणि सर्वचे चरित्र आम्ही देखावण्याचे प्रयत्न करणार. आम्ही आमचे संकल्प घेतलेले आहे की हा राज्य महापुरुषाचे आहे, ज्यांनी देशासाठी काही केले त्या लोकांचे आहे. यासाठी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गोंदिया शहर व युवासेना, शहरची बॉडी, महिला, अंधिकृत संघटन सर्व मिळून जरी हा पिक्चर दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि आपणच्या जे सहकार दिलं. आमची विनंती आहे की सर्व मीडिया बंधूही आमच्यासोबत हा पिक्चर पहा आणि लोकांना जागवण्याचा प्रयत्न करा. आज पंकज भाऊ यादव हे आमचे वरिष्ठ मार्गदर्शक आहेत, वरिष्ठ नगरसेवक आहेत. स्वर्गीय गोविंद भाऊ शेंडेपासून तर आज माझ्यापर्यंत त्यांनी कामाची त्यांचे जो गोंदिया शहरात एक नाव आहे, निश्चितपणे आमच्यामध्ये तर ते आमच्या गोंदिया शहरातले जाणते राजे आहेत. हे सांगण्यामध्ये मला कुठेही किंचित मात्र शंका नाही. आणि आज त्यांच्यामुळे ही चित्रपट आम्हाला बघायला मिळते. सगळ्या गोंदियाकरांनी ही चित्रपट अवश्य बघितल्या पाहिजे अशा मी त्यांना सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो. पुन्हा सगळ्यांना जय महाराष्ट्र देतो की आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचा कुठेतरी वारसा आज अख्ख्या महाराष्ट्रात आपण चालवत आहोत. आणि पंकज भाऊला पण शुभेच्छा देतो की त्यांनी हे चित्रपट दाखवण्याचं काम केलं. निश्चितपणे बाळासाहेबांचे पण आदर्श ते समोर आम्हा सर्वांना दाखवतील. पुन्हा आपण सर्वांना जय महाराष्ट्र बोलतो. इथंच थांबतो. जय हिंद. यानंतर भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आणि गोसेखुर्द बाधितांच्या प्रश्नांवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. येत्या 15 मे रोजी वैनगंगा नदीत जलसमाधी घेऊन आंदोलन करण्यात येणार असून आमदार नाना पटोले, खासदार प्रशांत पडोले आणि खासदार नामदेव किरसन आंदोलनात सहभागी होणार आहेत. यासोबतच मागण्या मान्य न झाल्यास 16 मे रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आम्ही उधळून लावण्याचा इशारा देखील यावेळी खासदार प्रशांत पडोळे यांनी दिलाय. प्रत्येक गोष्टीमध्ये महागाई या महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये वाढत आहे. असे विविध प्रश्नांनी आमचा शेतकरी हवालदिल झाला आहे. म्हणून आमच्या शेतकऱ्याकडे आम्हाकडे काही पर्याय राहिलेला नाही. म्हणून आम्ही येणाऱ्या 15 तारखेला जलसमाधी आंदोलन इथं करणार आहोत. नाना भाऊच्या नेतृत्वात हा आंदोलन आम्ही करत आहोत. दोन्ही जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे तसेच सर्व शेतकरी प्रकल्पग्रस्त लोक इथं सगळे येणार आहेत. या डबल इंजन सरकारने, भाजप सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर येणाऱ्या 16 तारखेला मुख्यमंत्र्याची सभा आम्ही सगळे आंदोलनकारी शेतकरी आम्ही उधळून लावू. याची नोंद सरकारने आणि प्रशासनाने घ्यावी. अमरावती जिल्ह्यातील वलगाव इथे नितेश गॅस एजन्सीच्या भोंगळ कारभाराविरोधात ग्रामीण भागातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तब्बल 58 गावांची जबाबदारी असलेल्या या एजन्सी समोर दररोज शेकडो ग्राहकांच्या रांगा लागत असून महिलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच उन्हात तासनतास थांबावं लागतंय. पिण्याचं पाणी, सावली आणि बसण्याची सुविधा नसल्याने ग्राहक संताप व्यक्त करत असून यासोबतच प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी होतीये. माझा नंबर त्यांनी टोकन दिलं मला 3 तारखेचं. नंतर मी फोन लावत आहे तर गाडी येत नाही आली, संपला गॅस. आता उद्या गाडी आल्यावर माहीत पडेल. मी फोन लावतच आहे तिथून, एजन्सीचे फोन उचलल्या जात नाहीत. पुन्हा त्यांना मी म्हटलं माझे कोल्हापूर जवळ पडते वाटोळ्याला, ते ट्रान्सफर मारून द्या. तर आम्हाला आता परमिशन नाही ट्रान्सफरची. यांचे आपापले नियम वेगळे जात. तिथं लाईन लावली तर तिथून हकलून देतात, ते गेट शटर बंद करतात ऑफिसचं. म्हणजे आम्हाला ग्राहकाला निरा ते चोल्लो समजून राहिले आहेत एजन्सीवाले. तिथं बोलणं, तिथले जे कर्मचारी आहेत ते व्यवस्थित संभाषण करत नाही, निस्प हकलल्याने करतात आम्हाला.
आता आम्हाला तिथून मी आता इथं 25 किलोमीटर आलेलो आहे सिलेंडर घेऊन. आज बिना जेव्हाच मी आलेलो की आता 12 वाजता गाडी येईल, 2 घंट्यात भेटेल, आपण घरी जाऊन जेवण करू. मी एकटा हार्टचा पेशंट असून आता मी इथं उभाच आहे. इथं बसायला जागा नाही, सावली नाही, ऊन नाही, पाणी प्यायला नाही. आता मला काही माझ्या तब्येतला काही झालं तर हे काय भरून देतील माझ्या फॅमिलीला. आता सकाळी काल 8 वाजता बोलावलं होतं, काल 150 सिलेंडर आले, गाडी पूर्ण भरून आली, 150 सिलेंडर आले त्याच्यात. मग आम्ही 8 वाजता आलो तर पहिलेच इकडे 300 लोक उभे होते. मग थांबून काय कालही वापस जावं लागलं. आज 12 वाजता येणार आहे म्हणे, 12 वाजता बोलावलं होतं, 10 वाजतापासूनच येऊन बसलो. पण परिस्थिती अशी आहे का लोक 5 वाजतापासून येऊन बसलेले आहे. इथं कंडिशन अशी आहे का अजून काहीच पत्ता नाही, कोणाचा फोन रिसिव्ह नाही होत आहे, कोणी इथं सांगणारं कोणीच नाही आहे. ना पाण्याची व्यवस्था नाही, ना काही नाही, ना काही नाही, काहीच व्यवस्था नाही आहे. प्रशासनाला काय मागणी राहणार? प्रशासनाला काय मागणी करावं, आता सगळ्याला सगळं अपडेट आहे. आता सामान्य माणूस प्रत्येक ठिकाणीच त्रस्त आहे. जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील घोणसी बुद्रुक येथे शेतकरी अमर पटेल यांनी आपली 1 एकरातील मोसंबीची सुमारे 200 झाडं थेट कुऱ्हाडीने तोडली आहेत. मोसंबीला बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. मोसंबी लागवडीसाठी त्यांना सुमारे 1 लाख रुपयांचा खर्च आला होता, तर याच शेतीतून 2 ते 2.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळेल अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र बाजारात मोसंबीला मिळणारा कवडीमोल भाव आणि मोसंबीवर वाढते रोग यामुळे तब्बल 7 वर्ष जोपासलेली बाग त्यांनी अक्षरशः कुऱ्हाडीने उद्ध्वस्त केली आहे. अमरावती शहरातील गोळे मेडिकल कॉलेज जवळील धातखेडा तलावात 4 जणांचा बुडून मृत्यू झालाय. मृत्यू झाल्याची माहिती मिळताच मृतांमध्ये 2 बहीण भावांसह 4 जणांचा समावेश होता. हे चौघेही कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी असल्याची माहिती मिळते. उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त काही मुलं मुली धातखेडा तलाव परिसरात डब्बा पार्टीसाठी गेले होते. जेवणानंतर काही जण तलावाजवळ सेल्फी काढताना ही घटना घडल्याचं समजतंय. गोळे कॉलेजच्या मागे घातखेडा नावाच्या गावाचा एक तलाव आहे. या तलावावर आज एकाच घरातले कुटुंबातले सगळे आत्तेमामे चुलत भावंड असे डबा पार्टी करायला आले होते. त्यांच्यापैकी एका वडिलांनी त्यांना या ठिकाणी सोडलेलं होतं आणि दुपारी 1:30 वाजता त्यांना या ठिकाणी सोडल्यानंतर त्यांच्यापैकी काही मुलं पाण्यात खेळत होती, काहींनी डबा खाल्ला, काही पाण्यात खेळत होती आणि त्याच्यानंतर सगळी मुलं जी आहेत ती पाण्यात खेळायला गेली. 1-2 मुलं काठावर बसलेली होती. ज्यांना पोहता येत होतं ते आणखीन थोडेसे आतमध्ये गेले आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात त्यांचा ज्यांना पोहता येत नव्हतं म्हणा किंवा आणखीन काही कारणांनी ते सगळे बुडायला लागले. असं करत करत एकामागोमाग एक 4 मुलं त्यात बुडून मयत झालेली आहेत. 1-2 लोकांना आरडाओरडा केल्यानंतर त्याच मुलांनी एकमेकांच्या सहाय्याने वाचवलं आणि काही ग्रामस्थांनी या ठिकाणी त्यांना मग बाहेर काढायला आणि वाचवायला मदत केली. या प्रकरणी एकूण 4 लहान मुलांचा मृत्यू बुडून झालेला आहे. किती वयोगटातील असतील? वय ते साधारणपणे 13 ते 21 वयोगटातील आहे. एक वयाने मोठे आहे, बाकी लहान. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील मरळी इथं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकलाय. या कारवाईत ऊसाच्या शेतीमध्ये लावलेली 2,43,000 रुपये किमतीची 25 किलो गांजाची झाडं जप्त करण्यात आली आहे. शिवाय भिकाजी शिवा पाटील या 65 वर्षीय शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकच्या येवला तालुक्यातील देवळाणे गावात शेतकरी दाम्पत्यावर ऍसिड हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतकरी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांच्या पत्नीवर शेतस्तरावरील घरच्या गच्चीवर ते झोपत असताना अज्ञातांनी ऍसिड फेकून गंभीर जखमी केले. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी पोलीस मित्र चांगदेव मोरे आणि त्याचा साथीदार सचिन कोटमे या दोघांना अटक केली आहे. येवला तालुक्यामध्ये देवळाणे नावाचं गाव आहे. त्या देवळाणे नावाच्या गावामध्ये जे आहे ते येवल्यापासून अप्रॉक्सिमेटली 18 किलोमीटर दूर आहे आणि अशा प्रकारच्या गावामध्ये अबंडंट प्लेस म्हणजे थोडंसं निर्मनुष्य वस्तीमध्ये जी आपली वस्ती करून लोक राहतात शेतांमध्ये, अशा प्रकारच्या एका घरामध्ये एक कपल जे आहे ते जोडपं वरती टेरेसवरती झोपलेलं असताना रात्री अचानक येऊन त्यांच्या अंगावरती ऍसिड सारखा जे आहे ते ऍसिड त्यांच्या अंगावरती टाकण्यात आला आणि चेहऱ्यावरती टाकण्यात आलं. त्याच्यामुळे त्यांचा जो चेहरा आहे तो चेहरा पूर्णपणे भाजलेला होता आणि महिलेच्या चेहऱ्यावर फक्त काही थोडेसे डाग होते, परंतु हात जो आहे तो पुरुष आणि याचा हातावरती भरपूर इंजुरी होती. त्याप्रमाणे आम्ही तो गुन्हा जो आहे तो गुन्हा त्या ठिकाणी परवा दिवशी जो आहे तो गुन्हा रात्री दाखल केला, शनिवारच्या रात्री. तर त्याप्रमाणे तो योग्य गुन्हा दाखल केल्यानंतर त्यामध्ये तपास केला. आता हा जो तपास आहे हा तपास बेसिकली योग्य तांत्रिक विश्लेषण असेल, त्याचबरोबर ज्या काही संशयित व्यक्ती आहेत आजूबाजूच्या अशा प्रकारच्या संशयित व्यक्ती घटनेचं स्वरूप बघता तात्काळ जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी भेट दिली आणि घटनेच्या स्वरूपावरून ह्या प्रकारचा तपास केला. या तपासामध्ये जे आहे ते त्याच भागामधील एक चांगदेव मोरे आणि सचिन कोटमे 40 वर्ष आणि 20 वर्ष
हे दोघे जे आहेत तर ते काका आणि पुतणे असे याच्यामध्ये आम्हाला आरोपी निष्पन्न झालेले आहेत. गुन्हा त्यांचा कबूल झालेला आहे. हा फक्त गुन्हा जो आहे तो ह्या गुन्ह्याचा मोटिव्ह जर आपण बघितला तर मोटिव्ह जो आहे तो आपापसातली ईर्ष्या, त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे आहे ते पूर्वीचा बांधावरचा वाद आणि अशा प्रकारच्या ईर्ष्येमधून त्यांचं जे पीक घ्यायचं त्या पिकाची ईर्ष्या जी काय असेल, कोणाचं जास्त पीक होतं कोणाचं कमी होतं, अशा प्रकारच्या ईर्ष्येतून हा गुन्हा या ठिकाणी घडलेला आहे. यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कुदळवाडी परिसरात मध्यरात्री मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई राबवत काही धार्मिक स्थळं हटवली आहेत. विकास आराखडा अंतर्गत प्रस्तावित रस्त्यांच्या कामात अडथळा ठरत असलेल्या धार्मिक स्थळांवर महानगरपालिकेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. तर महानगरपालिकेकडून विकास कामांमध्ये अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पुढील काळातही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत चिखली, कुदळवाडी आणि जाधववाडी परिसरातील जे अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावरती आज निष्कासन कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये 4,336 चौरस फूट क्षेत्रफळावरतील अनधिकृत बांधकामे हटवण्यात आलेली आहेत आणि ही सर्व अनधिकृत बांधकाम असल्यामुळे याच्यावरती सर्व 10 पोकलेन, 10 JCB, अग्निशमन वाहन हे सर्व तैनात करण्यात आले होते आणि महापालिका प्रशासनासह वीज वितरण कंपनीचे अधिकारी, पोलीस यांनी सर्वांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला. खरं तर तुम्ही अनधिकृत साधारणतः कारवाई केली जाणार. गेल्या काही दिवसापासून आपण शहरामध्ये जिथे जिथे अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावरती आपण कारवाई सुरू केलेली आहे. आपण बघता की अतिक्रमण मुक्त फुटपाथचा देखील पंधरवडा आपण सुरू केलेला आहे. काल जी कारवाई झाली ते 4 अनधिकृत बांधकाम होते आणि ते 4ही अनधिकृत बांधकामावरती कारवाई करतात. या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.